साधी, सिंपल, टेस्टी, पण माझ्या मुलाला खूप आवडते आणि त्याच्याच फरमाईशनुसार ही अशी आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली बटाटा मटार भाजी. हो, हिच्यामध्ये बटाटा आहे. पण कशा पद्धतीने केली ही सांगते मी. टेस्टी खूप होते आणि माझ्या मुलाला खूप आवडली. बघा, तुमचा मुलगा बटाटा खात नसेल तर या पद्धतीनं करा, नक्की आवडेल त्याला. चला, तुम्हाला रेसिपी सांगते आणि साहित्य पण सांगते करता करता. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बरं का. 1 बटाटा आणि 2 टोमॅटो हे कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून कुकरला 1 शिट्टी काढून घ्यायची, म्हणजे बटाटा शिजला पाहिजे. आणि नंतर टोमॅटोची साल आणि बटाट्याची साल दोन्ही काढून घ्यायच्या. 2-4 काजू घ्यायचे आणि हे मिक्सरमध्ये टाकून फिरून घ्यायचं छानपैकी. त्याच्यात थोडं जिरं टाकायचं, टेस्ट वाढेल ना म्हणून. आता गॅसवर कढई ठेवायची आणि थोडं तेल, जास्त प्रमाणात लागत नाही. बघा, मस्त मोहरी जिरे हे छान तडतडले की आपल्याला कांदा टाकायचा बारीक चिरलेला आणि मिरच्या. म्हणजे तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या. तुम्हाला मिरच्या हव्या आहेत, नको, मुलं खातात नाही तर मग त्याच्यानुसार घ्या. कढीपत्ता असेल तो टाकायचा थोडा. याला छान परतून घ्यायचं. गोल्डन कलर येईपर्यंत होऊ द्यायचा. बघा, आता आलं लसूण पेस्ट 1 चमचा आणि गरम मसाला मिक्स करून घ्यायचं कांद्यासोबत. आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडीशी धने पावडर, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या, तुम्हाला मसाले कसे हवेत त्यानुसार. आता आपण तिखट टाकूयात. गॅस स्लोच आहे. आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे थोडं. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि जे मिक्सरमधून फिरवलेलं साहित्य आहे ते टाकायचं. याला पण छान मिक्स करून घेऊया. आता आपल्याला हे किती म्हणजे पातळ हवं, किती घट्ट हवं त्यानुसार तुम्ही ठरवा. माझ्या मुलाला घट्टच आवडते आणि तिच्यामध्ये आपल्याला मटार टाकायचे. आता आपल्याला याच्यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी टाकायचं, जास्त नको, आवडीनुसार तुमच्या. बघा, आता मीठ टाकूयात. हे छान मिक्स करून घेऊ. झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची 3-4 मिनिटं. नंतर कोथिंबीर टाकायची. झाली की आपली भाजी तयार. या खायला. चला तर मग मला नक्की कमेंटमध्ये सांगा भाजी कशी झाली. खाऊन सांगा नक्की. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. चला, नवीन रेसिपी घेऊन उद्या पुन्हा भेटूया. बाय.